तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे डोके अचानक पिवळे दिसायला लागलेत का? सावधान, याला आजार समजून दुर्लक्ष करू नका, कारण हा तुमच्या लिव्हरने दिलेला एक सर्वात मोठा धोक्याचा अलाराम असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर गौरव बेंडाळे. आज आपण कावीळ, याला असं जॉन्डिस असे म्हणतात, सत्य जाणून घेऊया की जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, गेले काही दिवस सतत जाणवणारा थकवा, जेवणावरची वासना उडणे व लगेच रंग गडद मोहरीच्या तेलासारखा होणे. आपण अनेकदा याला उन्हाळ्याचा त्रास किंवा व्हायरल फीवर समजून मेडिकलमधून एखादी पेनकिलर आणून खातो, पण आपल्याला हे माहीत नसतं की शरीराच्या आत एक खूप मोठं युद्ध सुरू झालेलं असतं. तसेच नेहमीच आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यांना काही दिवसापूर्वी 35 वर्षाचा पेशंट, त्याला अत्यंत कष्टाळू रोजचा प्रवास आणि बाहेरचं खाणं, त्यांना असेच काही त्रास सुरू झाले. त्यांनी दुर्लक्ष केले, कामाच्या गडबडीत आजार अंगावर काढला. 2-3 दिवसांनी जेव्हा त्याचे डोळे व नखं पूर्ण पिवळी पडली, तेव्हा घरचे त्यांना घाबरून माझ्याकडे घेऊन आले. तेव्हा आम्ही त्याची सर्व तपासणी केली. त्यातल्या त्यात त्याची बिलिरुबिन जे 1 mg/dl पेक्षा कमी असायला हवं, ते 5च्या वर गेलेलं होतं. त्याचं लिव्हरचं अक्षरशः मदतीसाठी ओरडत होतं. ही फक्त त्या पेशंटची हे नाही, आपल्यापैकी अनेकांची कहाणी आहे की आपण शरीराच्या छोट्याशा इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो, पण हे सगळं शरीराच्या आत नक्की काय घडतं आहे. चला एका छोट्याशा प्रवासाला जाऊया. आपल्या शरीरात लाल पेशी, रक्तपेशी असतात, रेड ब्लड सेल्स असे म्हणतात. या पेशीचे आयुष्य साधारणतः 120 दिवसांचं असतं. जेव्हा या पेशी जुन्या होतात आणि मरतात, तेव्हा त्यांच्यातून एक पिवळ्या रंगाचा वेस्ट पदार्थ तयार होतो, ज्याला आपण बिलिरुबिन असे म्हणतो. आता आपल्या शरीरात सर्वात महत्त्वाचा हिरो म्हणजे आपलं लिव्हर शरीरातलं लिव्हर हे या बिलिरुबिनला फिल्टर करण्याचं काम आणि लघवी शौचालय शरीराबाहेर काढणं. पण जेव्हा आपण बाहेरचं उघड्यावरचं दूषित अन्न खातो व अशुद्ध पाणी पितो, स्वतःच्या मनाने भरमसाठ औषधं खातो किंवा खूप जास्त मद्यपान म्हणजे अल्कोहोल, या अल्कोहोलचं सेवन जास्त प्रमाणात झालं तर लिव्हर इन्फेक्शन असे होतं, ज्याला आपण हिपॅटोसिस असे म्हणतो. लिव्हरला सूज येणे आणि अचानक लिव्हर करणारी फॅक्टरी अचानक बंद पडते. आता लिव्हर काम करत नाही, ज्यामुळे तो पिवळा विषारू पदार्थ शरीराबाहेर न जाता थेट आपल्या रक्तात मिसळायला लागतो. आणि मग रक्त जिथे जास्त, सर्वात आधी डोळ्याचा पांढरा भाग, मग त्वचा आणि नख, तिथे पिवळेपणा दिसायला लागतो. यालाच आपण कावीळ असे म्हणतो. कावीळ हा स्वतःहून कोणताही आजार नाही मित्रांनो, तो एक सायरन आहे. तो सांगतो की तुमचं लिव्हर धोक्यात आहे. मेडिकल डेटा सांगतो की आजकाल खराब जीवनशैली आणि दूषित पाण्यामुळे हेपॅटायटिस आणि ईचं प्रमाण खूप वाढलं आहे. तसेच बैठी जीवनशैली आणि जंक फूडमुळे पित्ताशयामध्ये गॉल ब्लॅडरचे खडे भरपूर प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे बिलिरुबिन रस्ता ब्लॉक होऊन त्याच्यामध्ये कावीळ वेगाने पसरत जाते. त्यामुळे बाहेर कसं पडायचं या इंटरनेटमध्ये बघून किंवा कुणीतरी सांगितलं की फक्त उसाचा रस पिऊन आजार अंगावर काढू नका. जर तुम्हाला थकवा, भूक न लागणे की वारंवार पिवळे दिसणे अशी लक्षणं जर असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. LFT लिव्हर फंक्शन टेस्ट या नावाची रक्ताची तपासणी करून घेणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा, कावीळमध्ये तुमची डाएट हीच तुमची निम्मी औषधे असतात. लिव्हरला आराम द्या. तेलकट व मसालेदार आणि जंक फूड्स पूर्णपणे बंद करा. भरपूर पाणी प्या, नेहमी उकळलेले व शुद्ध पाणी प्या. हलक्या आहार घ्या, तसेच मुगाची खिचडी किंवा फळाचा रस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोलचं सेवन करायचं नाही. शरीरात आपल्याला नेहमी इशारे देतात की आपण फक्त ते ऐकायला शिकायला हवं. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या लिव्हरला पुन्हा नवं संजीवनी देऊ शकतो.
आजच हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत हा नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी कृती कुणाचं तरी लिव्हर खराब होण्यासाठी वाचवू शकते. अशाच अचूक मेडिकल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचं लिव्हर काळजी घ्या. मी डॉक्टर गौरव बेंडळे तुमची रजा घेतो. धन्यवाद.